मी संसर या ठिकाणी खूप प्रतिकूल अशा परिस्थितीमधून शिक्षण घेतलेलं आहे. माझं बालपणीचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संसर या ठिकाणी झालं. त्याच्यानंतरचं पुढचं माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर या ठिकाणी 10वीपर्यंत झालं. आणि 10वीपर्यंत हे शिक्षण झाल्यानंतर परिस्थिती खूप माझी बेताची होती. बाळूरायतीला सुधीरला सगळ्यांना माहिती असेल की माझ्या थोरल्या भावाचे कपडे त्याच्यानंतरच्या भावाने घालायचे, त्याच्यानंतर मग माझा नंबर यायचा. मी 3 नंबर सगळ्यात लास्ट धाकटा. शेंडेफळ नाही, खूप हाल व्हायचे. म्हणजे धाकट्या भावाचे लाड होतात नंतर ना, परंतु माझ्या वाट्याला सगळ्यात शेवटी यायचं. अशा परिस्थितीतून दिवस काढले. चालत भावनगरला दररोज जाणं येणं राहायचं शाळेला. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये ते शिक्षण काढल्यानंतर तिथून पुढे मग कॉलेजला जर जायचं म्हटलं तर पैसे नाहीत. कॉलेज शिकायचं म्हटलं तर त्यावेळेस 10-20 हजार तरी खर्च येतच होता ना. मग मी काय निर्णय घेतला की आता आपल्याला आपलं ड्रॉइंग चांगलं आहे. विशेषतः MB भोसले सर, JB भोसले दोघं भाऊ आहेत. तर त्यांची या ठिकाणी निश्चितच आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तर त्यांच्यामुळं खरं मी चित्र दिलं MB सरांनी. मग ते चित्र 4 शेडिंगमध्ये रंगवलं होतं. लाल रंग तो लाईट करत असा नेमता 4 शेडमध्ये. आणि मग ते दुसऱ्या दिवशी चित्र रंगवून आणल्यानंतर ते मी MB सरांना दाखवलं. आणि दाखवल्यानंतर त्या ठिकाणी ते म्हणले की कुठल्या प्रश्नी तू हे रंगवले चित्र. आता मला काय वाटलं की आता निश्चितच त्या ठिकाणी त्यांचा फटका बसतोय की काय. पण ती कौतुकाची थाप होती त्यांची. ते म्हणले की इतकं सुंदर चित्र तू रंगवलं कोणत्या प्रश्नी. अक्षरशः त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. का तर रंगवायला ब्रश नव्हता, रंग सुद्धा नसायचे. मी जे तुम्हाला आता मग सांगितलं ना, थोरल्या भावाचा रंग त्या ठिकाणी बॉक्स आणल्यानंतर तो मधव्याच्या वाट्याला यायचा, नंतर राहिलेलं मग माझ्या वाट्याला यायचं. असंच या ठिकाणी नखपालीची बाटली उकिरड्यामध्ये होती, ती सापडली. त्याच्यातला तो ब्रश काढला, तो रॉकेलमध्ये बुडवून धुतला आणि त्या ब्रशने त्या ठिकाणी ती दोन्ही चित्र मी रंगवलेली होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि मग ही माहिती मी ज्यावेळेस MB सरांना सांगितली त्यावेळेस त्या ठिकाणी मग MB सर म्हणले की बाळा तू काळजी करू नकोस. मग दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मला त्यांनी स्टाफ रूम मध्ये बोलून घेतलं आणि 2 ब्रश आणि 1 कलरचा बॉक्स दिला. हे कौतुकाची थाप त्या ठिकाणी त्यांनी टाकली. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मी 10वी नंतर निर्णय घेतला की आपण ड्रॉइंग साईडलाच जायचं. आणि मग योगायोगाने त्या ठिकाणी सुनील शेलार, सुरेश कुंभार हे संपर्कात आले. आणि त्यांच्यामुळे त्या ठिकाणी मी मग सांगलीला त्या ठिकाणी ATD आर्ट टीचर डिप्लोमा असं म्हटलं जातं, ड्रॉइंग शिक्षक होण्यासाठी तो कोर्स आहे. तर तो त्या ठिकाणी मी पूर्ण केला. म्हणजे 10वी नंतर लगेचच त्या ठिकाणी तिकडे गेलो. 2 वर्षात कोर्स पूर्ण केला. नोकरीसाठी त्या ठिकाणी खूप फिरलो इकडं तिकडं. नोकरी काय लागत नव्हती. सुरुवातीला बाळासाहेब तुम्हाला माहिती असेल जारगडवाडीला सुद्धा मी त्या ठिकाणी काही जणांच्या घरी खोल्या ज्या आहेत ना त्यांच्या खोल्या रंगवल्या अक्षरशः. म्हणजे इतक्या परिस्थिती खूप प्रतिकूल ना. आणि विचार काय केला मी की आपण घरी बसून उपयोग नाही. घरी बसावं तर त्या ठिकाणी मग इतर 4 मित्र भेटतील, वाईट नाद लागेल की नको, आपण आपल्या पायावरती उभं राहायचं. रेडियममध्ये त्या ठिकाणी मी सुरुवात केली. रेडियमची अक्षरं कटिंग करायचो स्वतः हाताने. त्यावेळेस काय मशीन वगैरे काय नव्हती. मग त्यावेळेस सायकलवरती त्या ठिकाणी रेडियमची नावं टाकायचं. नंतर ट्रॅक्टरवरती त्या ठिकाणी नंबर टाकले. मला वाटतं तुमच्याही ट्रॅक्टरवरती नंबर टाकलेले आहेत बाळासाहेब, मला चांगलं आठवतंय. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी माझा तो प्रतिकूल अशा परिस्थितीमधून तो प्रवास झालेला. पैसे मिळायचे, काही थोडेफार बुडायचे सुद्धा, परंतु काय हरकत नाही असं मी म्हणायचो आणि पुढे चालायचो. हा झाला त्या ठिकाणी संसरचा प्रवास. आणि त्याच्यानंतर मग 1-1.5 वर्ष त्या ठिकाणी मी पेंटिंगची कामं करू लागलो, साईनबोर्डची कामं करू लागलो. आणि ते करत करत नोकरीही शोधू लागलो. आणि मग बोरली पंचतन, त्याचबरोबर थेवर या ठिकाणची इंग्लिश मिडियमची शाळा आहे तिथं, अशा बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी नोकरी शोधली. नोकरी काही लागत नव्हती. आपल्या छत्रपती हायस्कूल, सोनगाव आणि मानकरवाडी या ठिकाणी MB भोसले सर त्यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या रजेवरती गेले. त्यावेळेस 4 महिने त्या ठिकाणी मग मला
घेतलं होतं ड्रॉइंग टीचर म्हणून, तिथं त्या ठिकाणी मी पहिली नोकरी केली. आणि त्यानंतर पुन्हा मग नोकरी शोधत शोधत विठ्ठलवाडी या ठिकाणी असा तपास लागला की तिथं जागा आहे. आता तिथं बघा मी कसं पोहोचलो. माझा जो मित्र आहे प्रकाश शितोळे म्हणून कुशेगाव पडवीचा, तर त्याचा मला अचानकच फोन आला की सर एका ठिकाणी आपल्याला नोकरी मिळेल, आपल्याला जायचंय रातोरात त्या ठिकाणी तिथं. मी म्हटलं ठीक आहे जाऊया, काय हरकत नाही. तर तिथं त्या शाळेमध्ये सुतार सर D.Ed झालेले शिक्षक होते आणि त्यांना त्या ठिकाणी मुख्याध्यापकांनी विचारलं की चित्रकला शिक्षक जर कोण असेल तर पहा. तर ते काय म्हटले की आहेत, पण माझी त्यांची ओळख नाही. माझा जो मित्र आहे कुशेगाव पडवीचा प्रकाश शितोळे, त्याची आणि त्यांची ओळख आहे. आणि मग ते मुख्याध्यापक म्हणले काय हरकत नाही, या घेऊन. म्हणजे लिंक बघा कशी लागली. आणि मग त्या ठिकाणी ते प्रकाश शितोळे आल्यानंतर मी विठ्ठलवाडीला गेलो. विठ्ठलवाडीला गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथं मला जो जॉब लागला तर तो सुद्धा त्या ठिकाणी 500 रुपयावरती लागला. पहा म्हणजे परिस्थिती कशी असते. की मुख्याध्यापक काय म्हटले, तुम्हाला 500 रुपये पगारावरती त्या ठिकाणी काम करावं लागेल. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी शाळेला ग्रँड येईल त्यावेळेस त्या ठिकाणी मग तिथून पुढे तुम्हाला फुल पगार चालू होईल. 1 वर्ष मी 500 रुपये पगारावरती त्या ठिकाणी दिवस काढले. 1 वर्ष. घरची फार हालाकीची परिस्थिती, म्हणजे अशी शेती नाही काय नाही. वडील एकटेच त्या ठिकाणी काम करायचे. आमची आई जी आहे ती आरोग्य रक्षिका म्हणून त्या ठिकाणी काम करायचे. त्यांनाही त्या ठिकाणी मानधन महिन्याचं काय 100-500 रुपये मिळालं तर मिळायचे. अशा पद्धतीची ही परिस्थिती होती. आणि मग ते वर्ष झाल्यानंतर लगेचच 1 वर्षानंतर आमच्या विद्यालयाला ग्रँड आले. विठ्ठलवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणचं जे श्री पांडुरंग विद्या मंदिर म्हणून जे आहे तर त्या ठिकाणी मला तो जॉब मिळालेला होता. आणि मग 1 वर्षानंतर परमनंट नोकरी त्या ठिकाणी लागली. म्हणजेच त्या शाळेला अनुदान मिळालं. आणि अनुदान मिळाल्यानंतर ओपनमधून मी होतो. ओपनमधून त्या ठिकाणी तिथं नोकरी परमनंट झाली. त्याच्या अगोदरचा एक किस्सा तुम्हाला सांगायचं राहिलं. मी ज्यावेळेस सांगलीला शिकायला होतो त्यावेळेस तिथं मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह होतं. आता परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे ह्या शोधात ना मी किंवा कुठं आपलं कमीत कमी खर्चामध्ये भागल काय होईल. तर त्या वसतिगृहामध्ये ओपन विद्यार्थ्यांना 2% जागा असायच्या. मग तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी मी अर्ज भरून दिला सरांकडे. म्हटलं लागला तर लागला नंबर, प्रयत्न तर करूया. आणि मग अर्ज टाकल्यानंतर मग त्यावेळेस काय मोबाईल नव्हते काय नव्हते. मग डायरेक्ट आमच्या कॉलेजच्या प्राचार्यांना त्या ठिकाणी फोन आला की प्रवीण कुमार जगताप नावाची कोण व्यक्ती आहे का आपल्या कॉलेजला, तर त्यांचं त्या वसतिगृहामध्ये काम झालेलं आहे, त्यांना इंटरव्ह्यूसाठी पाठवून द्या. खूप आनंद झाला निरोप आल्यानंतर. शिपाई बोलवायला आला ना. आणि मग तिथं गेल्यानंतर ते म्हटले की तुम्हाला घरी जाऊन तुमचं रेशनिंग कार्डवरचं नाव कमी करून आणावं लागेल. मग ते त्या ठिकाणी मी नाव कमी करून नेलं, ते भरलं तिथं. आणि मग त्या ठिकाणी तिथले जे अधीक्षक असतात त्या अधीक्षकांनी सांगितले की तुम्हाला अनामत रक्कम भरावं लागेल. परत तस का? आता अनामत रक्कम म्हणजे काय 10-20 हजार रुपये भरावं लागतील का काय कोण असतं. तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी फक्त ती अनामत रक्कम किती मागितली, 20 रुपये. 20 रुपये त्या ठिकाणी मी लगेच दिले, अनामत रक्कम भरली. आणि त्या वसतिगृहामध्ये त्या ठिकाणी मी तिथून पुढे रुजू झालो. त्या वसतिगृहामध्ये कॉट, गादी, बेडशीट, चादरी, उशीर असं साहित्य असायचं. आणि तिघी जण त्या ठिकाणी एका खोलीमध्ये होते, टेबल खुर्ची. आणि जेवणासाठी अशी व्यवस्था असायची की ताट वाटी आपलं असायचं, ताट वाटी डिश. आणि मग ते घेऊन जायचं त्या जेवणाच्या हॉलमध्ये. आणि तिथं मग त्या ठिकाणी ओळीने बसायचं. भाताची वाटी एकच बरं का, 2 पाहिजे असले तर मिळणार नाही. भाकऱ्या सुद्धा मोजून असायच्या, एकच भाकरी. चपात्या त्या पातळ असायच्या त्या 2च. पण तेवढ्यावरती त्या ठिकाणी मी ते दिवस काढले. असा तो कॉलेजचा प्रवास. नंतर नोकरी कशी लागली ते तुम्हाला मी सांगितलं. आता ही परिस्थिती अशी असल्यामुळं मी विचार काय केला की शाळेमध्ये सुद्धा असे गरजू विद्यार्थी असतात, ते परीक्षेपासून वंचित राहू नये. म्हणून मी त्यावेळेस त्या ठिकाणी 2007 साली त्या ठिकाणी ड्रॉइंगचे ज्या संघटना आहेत त्या संघटनेवरती त्या ठिकाणी मी पदाधिकारी झालो.
पहिल्यांदा शिरूर तालुक्याचं पद त्यांनी मला दिलं, माझं स्किल पाहून तालुक्याचं अध्यक्ष केलं. त्याच्यानंतर जिल्ह्यावरती त्या ठिकाणी उपाध्यक्ष केलं, राज्यावरती त्या ठिकाणी त्यांनी घेतलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांमध्ये वावरत गेल्यामुळं विविध प्रकारच्या ड्रॉइंग परीक्षा, ड्रॉइंग स्पर्धा परीक्षा असतील त्या बरोबर गेलो आणि त्या माध्यमातून अनेक शाळांचा संबंध झाला. आणि मग तिथून पुढे त्या ठिकाणी मी मनामध्ये काय विचार केला की अनेक शाळेतले विद्यार्थी ज्यांना रंग नाही, ब्रश नाही, असे विद्यार्थी वंचित राहतील ना परीक्षेपासून. म्हणून मग प्रत्येक शाळेतले 5 विद्यार्थी त्या ठिकाणी निवडायचो माने साहेब. असं जवळजवळ 10 वर्ष त्या ठिकाणी मी तालुक्यातल्या सगळ्या शाळांना त्या ठिकाणी मी ही मदत मिळवून दिली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, रंग, ब्रश आणि ती परीक्षा फी जी आहे ना 50 रुपये 100 रुपये, ती त्यांच्याकडनं अगोदर शाळेकडनं याद्या मागून घ्यायच्या आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना ते द्यायचं. त्याचबरोबर आमच्या स्वतःच्या शाळेमध्ये म्हणजे श्री पांडुरंग विद्या मंदिरमध्ये अनेक भिल्लांची मुलं आहेत, अनेक गरजू मुलं आहेत, त्यांना त्या ठिकाणी वह्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे. असे जवळजवळ 2 ते 2.5 हजार विद्यार्थ्यांना मी त्या काळामध्ये त्या ठिकाणी मदत मिळवून दिली. म्हणजे एक मनामध्ये त्या ठिकाणी हे असायचं ना की आपले जे हाल झाले ते आपल्या ह्या विद्यार्थ्यांचे होऊ नयेत, ही एक भावना लक्षात. आणि त्याच्यातून ही एक प्रकारची प्रेरणा, एक प्रकारची त्या ठिकाणी ऊर्जा मिळत गेली. आमच्या शाळेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मी गप्प बसत नव्हतो, सारखं काय ना काय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, तालुक्यातल्या शिक्षकांसाठी उपक्रम राबवायचे. आमच्या शाळेमध्ये असा एक उपक्रम राबवलेला आहे की चिमणी संवर्धनचा उपक्रम. तुम्ही म्हणाल की हा काय वेगळा उपक्रम आहे, नाही का? सगळ्या विद्यार्थ्यांनाही पर्यावरणाची गोडी लागावी, आवड व्हावी म्हणून. आता तुम्ही सध्या बघत असाल हे स्लॅबचं त्या ठिकाणी सगळंच युग आहे, नाही का? डोंगर पोखरले जात आहेत, तिथं स्लॅबच्या इमारती उभ्या राहत आहेत. मग ह्या चिमण्यांना निवारा नाही ना, आणि मग त्यांनी जायचं कुठं? पहिली माळवादी घरं असायची, त्या घरांना त्या ठिकाणी छिद्र असायची आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ती घरटी करायची, ते राहिलेच नाही. आणि म्हणून मग मी माझ्या शाळेमध्ये त्या ठिकाणी पहिला प्रयोग राबवला. त्या पोर्चमध्ये त्या ठिकाणी साधारणतः 50 ते 60 घरटी त्या ठिकाणी तयार केली स्वतःच्या हाताने, ती लावली. प्रयोग तर म्हणलं यशस्वी होतोय का बघूया. तर पहिल्याच वर्षी प्रयोग यशस्वी झाला. पहिल्यांदा त्या ठिकाणी चिमणी त्या बिळामधून आत गेली, 1 इंचाचंच त्या ठिकाणी ते छिद्र होतं. खूप आनंद वाटायचा. मग ते विद्यार्थी पाहायचे चिमणी कशी आत जाते, कशी बाहेर येते, कशी त्या ठिकाणी ती अंडी घालते, ती उभवली जात आहेत, पिल्लं बाहेर येत आहेत. आणि ह्या ज्या बातम्या आहेत ना, ह्या बातम्या नॅशनल चॅनलला विशेषतः लागल्या गेल्या. आणि आजूबाजूच्या शाळांनी सुद्धा दखल घेतली गेली. आजूबाजूच्या शाळेतले काही शिक्षक, काही विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी हा आमचा उपक्रम पाहण्यासाठी येतात. आजही त्या ठिकाणी ते लाईव्ह प्रक्षेपण आहे, लक्षात घ्या. कधी जर आलात तुम्ही तर आवर्जून त्या ठिकाणी तुम्हाला मी ते दाखवायला देईल. त्याच्यानंतर दुसरा पर्यावरणाचा उपक्रम असा राबवला गेला. पर्यावरणाची आवड असल्यामुळं ते विठ्ठलवाडी गावामध्ये त्या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवला. भीमा नदी आहे, भीमा नदीमध्ये त्या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी अनेक लोक यायचे आणि ते निर्माल्य तसंच टाकून दिलं जायचं. अक्षरशः ते पाहिल्यानंतर मला खूप हे वाटलं, भयंकर वाटलं की हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. आणि तिथून पुढे मग मी ती सुरुवात जी केली ना बाळासाहेब, आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. मागच्या 2 ते 3 वर्षापासून त्या ठिकाणी SP साहेबांनी भेट दिली आमच्या त्या उपक्रमाला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, असा इतका आदर्श उपक्रम राबवला गेला ना, इतर गावांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तो राबवला जातोय. त्याच्या बातमी त्या ठिकाणी त्या दरम्यान पेपरला येतात, तुम्ही पाहत असाल. अशा प्रकारचा हा एकंदरीत माझा जीवनाचा प्रवास आहे. पर्यावरणाचं त्या ठिकाणी मी फार मोठं असं काम करतोय. 31/10/2025 मी शाळेमधून सेवानिवृत्त झालो. आता सेवानिवृत्त होत असताना त्या ठिकाणी मी कार्यक्रमाची पत्रिका द्यायला जायचो बाळासाहेब, की माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. लोकांना खरंच वाटत नव्हतं. का खरं वाटत नव्हतं? तर शेवटपर्यंत त्या ठिकाणी तितक्याच ताकदीनं, तितक्याच ऊर्जेनं मी त्या ठिकाणी काम करत होतो. एनर्जी त्या ठिकाणी आपल्यामध्ये होती. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मग कदाचित त्यांना तसं वाटत असेल की 58 हे वय नाही सरांचं आताशी 50 किंवा 52 वय सुरू असेल, असं काही जण म्हणायचे अक्षरशः. म्हणजे अशा पद्धतीचा हा प्रवास हे ऐकून सुद्धा खूप बरं वाटायचं.
चला काय हरकत नाही, लोक अशी म्हणतात म्हटल्यानंतर आपण तर नाही अजून. त्याच्यामुळे मग बघा माझ्या नावामध्ये प्रवीण कुमार हा शब्द त्या ठिकाणी शेवटपर्यंत आहे. अजूनही त्या ठिकाणी प्रवीण कुमार जगताप ह्या नावानेच त्या ठिकाणी सर्वजण मला ओळखतात. त्याच्यानंतर आणखीन एक ओळख तुम्हाला सांगायची राहिली. दैनिक लोकमतमध्ये मी पत्रकार म्हणून त्या ठिकाणी पुण्यामध्ये दैनिक लोकमत सुरू झाल्यापासून त्या ठिकाणी तळेगाव डोंगरे या डेडलाईनने काम करतोय. समाजाची त्या ठिकाणी सेवा करायची त्या माध्यमातून संधी मिळते, अनेकांचे प्रश्न सोडवण्याची त्या ठिकाणी त्या माध्यमातून तिथं संधी मिळते. आणि आता मी तुम्हाला असं वाटत असेल की सर खूपच बोलले, परंतु जे काही जीवनामध्ये घडलं ते तुम्हाला सांगितलं पाहिजे, काही हरकत नाही. तर आज विशेषतः आमचे मित्र रामचंद्र माने साहेब यांचा फोन आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना प्रश्न फार मोठा पडला होता की सर ह्या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन सूत्रसंचालन वगैरे त्या ठिकाणी तुम्ही करा, जरा कार्यक्रमाला थोडासा गेटअप येईल. म्हणलं आता नेमकं मी आजारी आहे सर, नेपाळला गेलतो मागच्या आठवड्यामध्ये आणि घसा त्या ठिकाणी खूप खवखवत होता, त्यामुळे मग प्रश्न पडला होता की बोलता येतंय का नाही. परंतु तुमच्या सगळ्यांची साथ असल्यामुळे ते जमलाच. अगदी काल रात्रीपर्यंत त्या ठिकाणी खूप घशाचा त्रास होत होता, पण जमलं. माने साहेबांनाही त्या ठिकाणी बरं वाटलं त्या माध्यमातून. माने साहेब आणि दत्तात्रय कदम या दोन बंधूच आपण म्हणूया त्यांना, नाही का, वर्गमित्र, यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो. खरोखरच खूप आनंद वाटतोय, कारण का तर सगळे एकत्र येणं तेवढं सोपं नाही. तुम्ही तो जो मेळावा आपला झाला त्यावेळेसही त्या ठिकाणी पाहिला असेल, मला वाटतं त्यावेळेसही एवढी नव्हती आली सर अटुकडीतली. तुम्ही फॉलोअप घेतला, 4-4 वेळा त्या ठिकाणी फोन केला, सारखे फोन असायचे आपले त्या ठिकाणी, एकमेकाशी फोन असायचे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ही सगळी सांगड जुळून आली. आणि मगाशी कोणतरी म्हटलं की हा मेळावा दरवर्षी झाला पाहिजे. आता दरवर्षी त्या ठिकाणी काही शक्य होणार नाही. त्याच्यातून काय होईल माहितीये का, नंतर थोडीशी गती जरा त्याची कमी होईल. त्याच्यामुळे म्हणजे माझं असं मत आहे की द्विवार्षिक किंवा त्रैवार्षिक असं या ठिकाणी हे आपण स्नेह मेळाव्याचं आयोजन करावं. म्हणजे 2-3 वर्ष झाल्यानंतर मग एकत्र आल्यावर जरा थोडंसं संख्या आपली चांगली राहील, असं एक मला सुचवावं असं वाटतं. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. आणखी कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर स्वतःहून या ठिकाणी पुढे या आणि मनोगत व्यक्त करा.